नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तृप्ती. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओंकार कसं म्हणायचं किंवा ओम ध्वनीचा उच्चार कसा करायचा. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण ओंकारचा अभ्यास करतो किंवा ओम ध्वनीचा उच्चार करतो, तर सर्वात महत्त्वाचं जर त्यामुळे आपल्याला जे मनाची जी एकाग्रता करायला खूप मदत करते. त्याचबरोबर समजा आपल्याला समजा आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या तर थोडीशी चिडचिड होते, रागराग येतो, भीती वाटते किंवा आपल्याला निद्रानाश होतो, झोप व्यवस्थित येत नाही. त्यावेळी जर मनाला शांत करायचं असेल आणि आपली एकाग्रता वाढवायची असेल तर नक्की आपल्याला ओंकार मदत करतो. म्हणजे ओम ध्वनी आपल्याला उच्चार केल्यामुळे नक्कीच मदत करतो. तर ओम ध्वनी किंवा ओंकार याचा उच्चार कसा करायचा, तर तो प्रामुख्याने 3 भागामध्ये होतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला अचा उच्चार करून थोडासा उच्चार वाढून ऊचा उच्चार करून नंतर आपल्याला मचा उच्चार करायचा. अर्थात उ आणि म ह्या तिन्हींना जोडून आपला ओम तयार होतो. आणि ओम म्हणजे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, ओम म्हणजे ईश्वराचं नाव, ईश्वरावर असलेली भक्ती, ईश्वरावर असलेलं प्रेम. आणि जर ईश्वराचं नाव घ्यायचं असेल तर अगदी प्रत्येक जसं आपण आपल्या कुलदेवतेला किंवा ज्या आराध्य देवताला आपण मानतो, जेव्हा त्याचं स्मरण करतो तेव्हा नेहमी मला तर असं वाटतं, जेव्हा तुम्ही ओंकारचं ध्यान कराल तेव्हा तुम्ही ज्या ज्या देवाला मानता, ज्या आराध्य देवांची साधना करता, त्यांची आकृती किंवा त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर, म्हणजे आपण डोळे बंद करून जेव्हा ओंकार म्हणू तर त्यांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आणा. नक्की तुम्हाला ना एक जी मनशांती जी तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ओंकारचा उच्चार करतो तेव्हा जेव्हा अचा उच्चार करतो तेव्हा आपल्याला नाभीकडच्या भागाला एक व्हायब्रेशन किंवा कंपने मिळतात. त्याचनंतर जेव्हा आपण ऊचा उच्चार करतो तेव्हा आपल्या छातीकडच्या भागाला एक व्हायब्रेशन मिळतात, एक कंपने मिळतात. आणि जेव्हा आपण मचा उच्चार करतो तेव्हा आपल्या अगदी मानेपासून ते अगदी मेंदूपर्यंत जी कंपनी मिळतात किंवा जे व्हायब्रेशन मिळतात, ते जसजसं तुमची अभ्यास वाढेल किंवा तुमची प्रगती वाढेल तर तुम्हाला नक्की तुमचा याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ते तुम्ही नक्की करून बघा. तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला आत्ता दैनंदिन जीवनामध्ये जे सर्वात महत्त्वाचं आहे ती मानसिक शांतता, मनाची शांतता. आणि नक्की त्याच्यासाठी आपल्याला ओंकार मदत करेल. तो ओंकार म्हणताना म्हणजे प्रामुख्याने असं सांगितलं की आपण पद्मासनामध्ये बसू शकतो, वज्रासनामध्ये बसू शकतो. पण ज्यांना असं मांडी घालून बसता येत नाही किंवा जे बसू शकत नाही ते अगदी खुर्चीवर बसून सुद्धा ओंकार याची साधना करू शकतात. तर हे कसं करायचं मी तुम्हाला एकदा दाखवते. तर आता मी मी आता पद्मासन घेणार आहे. तर माझी पाठ ताठ, मान सरळ, दोन्ही हाताच्या ध्यान मुद्रा. आणि त्यानंतर मी माझे डोळे बंद करून सर्वात महत्त्वाचा आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडत 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 आपल्याला ओंकारचं उच्चारण करायचं आहे, ओमचं उच्चारण करायचं आहे. कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात पहिलं मी श्वास घेणार आहे.
तुम्ही आता बघितलं की मी ओंकारचं कसं उच्चारण केलं किंवा ओमचं कसं उच्चार केलं. तर प्रामुख्याने जेव्हा आपण बोलतो तेव्हा हळूहळू आपले उघडे करायचे, म्हणजे हळूहळू उघडायचे ना, उघडत 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 अचा उच्चार करत करत ऊचा उच्चार केलेला जेव्हा असेल तेव्हा दोन्ही ओठ आपले उघडे असतील. आणि त्यानंतर जेव्हा आपण मचा उच्चार करतो तेव्हा दोन्ही ओठ आपले बंद करायचे आहे. म्हणजे तर जितका आपण मचा उच्चार आपल्याला जास्त घेता येईल तितका घेऊ शकतो. पण अर्थातच जसं आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यास वाढतो, आपली प्रगती वाढते, तर नक्कीच आपल्याला ह्याचे फायदे मिळतात. आणि ज्या मुलांना समजा परीक्षेचं किंवा अभ्यासाचं टेन्शन असेल त्या मुलांसाठी ही ओंकार साधना केली जाते. आणि आपल्यालाही जर समजा निद्रानाश किंवा रोज रात्री झोप लवकर लागत नसेल तर झोप लागण्याशिवाय किंवा प्रामुख्याने शांतीसाठी तुम्ही नेहमी ओंकार किंवा ओंकार ध्वनीची आराधना करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.